इयत्ता दुसरी, विषय मराठी. पाठ क्रमांक 10. चिंटू रुसला, चिंटू हसला. अध्ययन निष्पत्ती. गप्पा, गोष्टी, कविता इत्यादी लक्षपूर्वक ऐकतात, स्वतःच्या भाषेत सांगतात. पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टी, कथा, कविता इत्यादींबद्दल गप्पा गोष्टी करतात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात. आपल्या जीवनातील आणि परिसरातील अनुभव आपल्या लेखनात समाविष्ट करतात. विद्यार्थी मित्रांनो, हा कोण आहे ओळखलत का? हा आहे आपला चिंटू. हा खूप आळशी बरं का. रोज सकाळी उशिरा उठायचा. आई बाबा याला किती उठवायचे. अरे चिंटू उठ, अरे चिंटू उठ. छे, हा काही उठायचा नाही. त्याची शाळा अगदी घराजवळ, त्यामुळे शाळेची घंटा झाली की मग हा गडबडीत उठायचा, अंघोळ करायचा आणि कसं तरी आवरून शाळेला जायचा. मग त्याचे विस्कटलेले केस, चिपडलेले डोळे आणि चुरगळलेले कपडे पाहून मुलं त्याला चिडवायची, त्याच्यावर हसायची. मग त्याला खूप वाईट वाटायचं. तो खूप नाराज राहायचा. त्याचं अभ्यासातही मन लागायचं नाही. एके दिवशी तो असाच नाराज होऊन बसला होता. त्याला कोण भेटलं माहितीये? त्याला भेटली त्याची ऋतुजाताई. ही आहे त्याची ऋतुजाताई. त्यानं ऋतुजाताईला सांगितलं, बघ ना ऋतुजाताई, मला सगळी मुलं चिडवतात, त्यामुळे माझं अभ्यासात मनच लागत नाही. ऋतुजाताईनं चिंटूला जे काही सांगितलं ते त्यानं मनावर घेतलं आणि तो त्याच्याप्रमाणेच वागू लागला. आणि बालमित्रांनो, तुम्हाला पाहायचंय चिंटू मध्ये कसा बदल झाला ते? हे पहा, हा आपला चिंटू आनंदी झाला. रुसणारा, नाराज राहणारा हा चिंटू अतिशय आनंदी झाला आणि सर्वांचा लाडका झाला. बालमित्रांनो, याच्यामध्ये हा बदल कसा झाला हे ऐकूया याच्याच शब्दामध्ये. बालमित्रांनो, मला ओळखलत का? मी आहे तुमचा मित्र चिंटू. आज मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे, ज्यामुळे माझ्या जीवनात छान बदल झाला. एक आनंददायी बदल, ज्यामुळे रडणारा हा चिंटू खूप खूप हसू लागला. चला तर ऐका माझा अनुभव माझ्याच शब्दात. मी रोज सकाळी उशिरा उठायचो. आई बाबा मला लवकर उठवायचे. अरे चिंटू उठ, अरे चिंटू उठ. पण छे, मी काही उठायचो नाही. उठूच वाटायचं नाही. शाळेची घंटा वाजली की घाईघाईने उरकून गणवेश घालून धावत पळत मी शाळेत जायचो. मग माझे विस्कटलेले केस, चिपडलेले डोळे, चुरगळलेले कपडे पाहून मुले मला चिडवायची, खूप हसायची. आणि त्यामुळे मला अभ्यास करताना पण आनंद नाही वाटायचा. अनेकदा मुले माझ्यासोबत खेळतही नसायची. मग मला माझाच राग यायचा. मी नाराज व्हायचो, स्वतःवरच रुसायचो. काय करावे याचा एकटाच विचार करत बसायचो. एक दिवस मला एकटाच बसलेला पाहून माझी ऋतुजाताई माझ्या जवळ आली. मला म्हणाली, चिंटू काय झालं रे? मी म्हणालो, बघ ना ग ताई, माझ्याशी कुणी बोलत नाही, खेळत नाही, मला खूप वाईट वाटते. अरे एवढेच ना? हे बघ चिंटू, मी तुला काय करायचे ते सांगते, करशील ना तू? ऐकशील ना माझे? ताई म्हणाली. मी म्हणालो, हो ऐकेन मी सगळे, तू सांग. मला मित्र हवेत खेळण्यासाठी, बोलण्यासाठी. ताई म्हणाली, हे बघ, रोज सकाळी लवकर उठायचे, शौचास जाऊन यायचे, हातपाय स्वच्छ धुवायचे, दात घासायचे, आंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे, केस विंचरायचे, दप्तर नीट भरायचे, दररोज अभ्यास करायचा. असे दररोज केले की सगळेच तुझे मित्र होतील. मला हे मनापासून पटले. मग दुसरा दिवस उजाडला. कुणीही न सांगता मी सकाळी लवकर उठलो. ताईने सांगितलेले सगळे केले. अभ्यासाला बसलो. आईबाबांना तर खूप आनंद झाला. शाळेत जाताना मी आरशात पाहिले तर आज मी खूपच सुंदर दिसत होतो. मी फार खुशीत होतो. मग मी नाचतच शाळेत गेलो. माझ्या भोवती मुले गोळा झाली.
स्वच्छ आणि आनंद दिसणारा मी सगळ्यांचाच मित्र झालो. आणि बरं का बालमित्रांनो, माझ्या शिक्षकांनीही माझे खूप कौतुक केले. म्हणून रडणारा हा चिंटू खूप खूप हसू लागला. मित्रांनो, ऐकलं ना तुम्ही? ऋतुजाताईचा संदेश आणि माझा निश्चय यामुळे मी स्वतःमध्ये बदल करू शकलो. आता आपण पाहूया या पाठाखालील स्वाध्याय. प्रश्न पहिला, तर काय होईल ते सांगा. 1. तुला मित्र नसतील. आपण एकटे पडू. आपल्यासोबत खेळायला कोणीही नसेल. प्रश्न दुसरा, स्वच्छ राहिले नाही तर काय होईल? आपल्याला वेगवेगळे आजार होतील. आपल्याशी कोणीही खेळणार नाही. प्रश्न 3, उशिरा झोपलो, उशिरा उठलो तर काय होईल बरं? आपले आरोग्य चांगले राहणार नाही. प्रश्न दुसरा, कारण सांगा. चिंटूला मित्र नव्हते कारण तो अस्वच्छ, अव्यवस्थित आणि नाराज राहत असे. कारण सांगा. चिंटूला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही कारण त्याला सर्व मुले चिडवायची. कारण सांगा. ऋतुजाताई जवळ आली कारण चिंटू नाराज होऊन एकटाच बसला होता. कारण सांगा. चिंटू हसू लागला कारण स्वच्छ आणि आनंदी चिंटू सगळ्यांचा मित्र झाला. तुला मित्र मिळावेत म्हणून कोणकोणत्या चांगल्या सवयी असाव्यात ते सांग. स्वच्छता, टापटीप, सुसंवाद, मदतीची भावना या काही सवयी आपल्याला मित्र मिळवून देतात. या सवयी आपल्यामध्ये असायला हव्या. चिंटूमध्ये छान बदल झाला, होय की नाही? तसाच तुमच्या जीवनामध्ये झालेला बदल तुमच्या शब्दात सांगा. हे आहेत परमपूज्य साने गुरुजी. व्यवस्थितपणाबद्दलचे त्यांचे हे विचार. व्यवस्थितपणा म्हणजे सुंदरता. कोणतेही काम वेळच्या वेळेस करणे, कोणतीही वस्तू नीट जागेवर ठेवणे, पैशांचा व्यवस्थित हिशोब ठेवणे, दिलेल्या शब्दांप्रमाणे वागणे, रांगेत नीट उभे राहून तिकीट घेणे, रांगेमध्ये उभे राहून बसमध्ये चढणे इत्यादी शेकडो कामे व्यवस्थितपणात येतात. आपणही व्यवस्थितपणा अंगी बाणवूया आणि आपले जीवन आनंदी करूया.